दिवसांनी भेटतोय. हाय समीर. दुसरा सीझन एकतर तुमच्या पुढ्यात बसलेले आहेत स्वतः अविनाशी नारकर, जी आता दोन बहिणींची गोष्ट आहे. झील वयो झील वयो झील वयो. मी कोकण बॅकग्राऊंड. म्हणजे काय बघावं याच्याकरता पहिलं मुख्य कारण अविदात आहे. त्याची टॅगलाईन आहे गोष्ट तिची आणि बाप्पाची. मला या गोष्टीबद्दल काय आवडलं असेल तर खरेपणा आवडला. म्हणतो ना की लग्न झालं की एका मुलीचं नाही का माहेर तुटतं, तिच्या सगळ्या प्रायोरिटीज सासरी जातात सगळ्या. तर मग तिच्या माहेरच्या गणपतीचं काय होतं? ज्या घरात मुलगाच नाही, ज्या घरात पुरुष मंडळीच कोणी नाहीये करणार, त्या घरातल्या गणपतीचं पुढे काय होतं? अविदादा, तुझ्या बाबतीत तुला मुलगा, पण तू अनेक सिरियल्स मध्ये मुलींचा बाबा आहे. बरं, सगळेच तसे होते का? तर तसंही नाही, पण बायका पण होत्या या सगळ्यामध्ये की कसं मुलगा हवा किंवा मुलावरती भाष्य करणं. सो मी समीरला असं म्हटलं की थांब, मी सगळं मॅनेज करेन, मला करायचं आहे. कारण मला असं वाटतं मुलगी म्हणून ही माझी जबाबदारी आहे, आर्टिस्ट म्हणून ही माझी जबाबदारी की ही गोष्ट पोहोचली पाहिजे. गणपती बाप्पा. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आपल्याला अशी एक व्यक्ती भेटायला आली आहे. रादर एक नाही, दोन नाही, तीन अशा व्यक्ती भेटायला आल्या आहेत ज्या आपल्याला खूप ओळखीच्या आहेत आणि त्यांचं स्वतःचं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे. भेटूया आपली सोशल वाहिनीचे सर्वे सर्वा अर्थात आसोवाचे सर्वे सर्वा समीर खांडेकर आणि सगळ्यांचा लाडका आणि आमचा अविदादा अर्थात अविनाश नारकर. नमस्कार. 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 तुमचं माझ्या पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू ताई. चला तर मग गप्पांना सुरुवात करूया. आणि गप्पा सुरू करण्याच्या आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. तुझी जी नवीन सिरीज येते देवाक काळजी, त्यासाठी खूप शुभेच्छा. कारण पहिल्या सीझनला तुला खूप बक्षिसं मिळाले, त्याचं खूप कौतुक झालं आहे आणि खूप कमी वेळेला लोक दुसरा सीझन घेऊन काहीतरी येतात. मराठीमध्ये अनफॉर्च्युनेटली ते दिसत नाही. आता आम्हाला सांग, दुसरा सीझन तू काय घेऊन आलायस? दुसरा सीझन एकतर तुमच्या पुढ्यात बसलेले आहेत स्वतः अविनाशी नारकर. म्हणजे काय बघावं याच्याकरता पहिलं मुख्य कारण अविदात आहे. त्याची टॅगलाईन आहे गोष्ट तिची आणि बाप्पाची. गोष्ट तिची आणि बाप्पाची. सो पहिल्या सीझनला दोन भावांची गोष्ट होती जी खूप जणांना रिलेट झाली आणि खूप जणांनी त्यातली प्युरिटी लोकांना भिडली की अरे खूप ऑनेस्ट होतं. तर आता नवीन सीझन काय करायचा, आयदर ती गोष्ट लिनियर पुढे न्यायची का वेगळी कुठली गोष्ट करायची, असा आमचा प्रयत्न सुरू होता. सो मितालीने खूप छान कॉन्सेप्ट लिहिली, डेव्हलप केली, जी आता दोन बहिणींची गोष्ट आहे. आणि दोन बहिणींची गोष्ट घेऊन आम्ही आलेलो आहोत. आणि त्यातली तिची म्हणजे ती कोणी असू शकते, ती तुझी गोष्ट असू शकते, माझ्या बहिणीची, माझ्या बायकोची, त्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे जिचं गणपतीमध्ये आपण काय म्हणतो ना की लग्न झालं की एका मुलीचं नाही का माहेर तुटतं म्हणण्यापेक्षा तिच्या सगळ्या प्रायोरिटीज सासरी जातात सगळ्या. तर मग तिच्या माहेरच्या गणपतीचं काय होतं? ज्या घरात मुलगाच नाही, ज्या घरात पुरुष मंडळीच कोणी नाहीये करणार, त्या घरातल्या गणपतीचं पुढे काय होतं वडील गेल्यानंतर किंवा काय. तर आपल्या गोष्टीमधली ती जी मुलगी आहे त्या मुलीच्या माहेरच्या गणपती बाप्पाची गोष्ट आहे की ती कसा पुढाकार घेऊन वडिलांनी सुरू केलेली परंपरा पुढे नेते. तर तिची म्हणजे केतकी पालव येईलच, ती आता तीच फोन करते. केतकी पालव त्या प्रमुख भूमिकेत आहे केतकी आणि अविदादा. तर या मुलीची आणि त्या बापाची गोष्ट आहे. त्या मुलीच्या काय म्हणूया निर्धाराची आणि तिने कसं तिचा गणपती केला ती गोष्ट आहे, जी प्रत्येक मुलीला आपली वाटणारी गोष्ट आहे. अविदादा, तुझ्या बाबतीत तुला मुलगा आहे. सो पण तू अनेक सिरियल्स मध्ये मुलींचा बाबा आहे. अनेक सिरियल्स मध्ये आत्ताही तुझी जी सिरियल संपली त्याच्यातही तू पाच मुलींचा बाबा, बरोबर. किंवा आधीची पण तुझी आणि ऐश्वर्याची सिरियल होती. सो तुला हे कसं होती 36 गुणी जोडी, त्यात पण मुलींचाच बाबा होता. व्हेरी गुड. सो आता तुला कसं वाटतं हे करताना? मला खूप आनंद होतो. एकतर बेसिकली मुलगी नाही हा मला फीलच येत नाही या सगळ्या मुली असतील. अनेक वर्षांपासून मी मुलींचा बाबा असं करत आलोय. आणि एकतर मुळात आम्ही मुलगी मुलगा असं काही कधी येत नाही. आणि मुलींच्या बाबतीत ही आता मुली आहेत पुढे, मुलांच्या जबाबदाऱ्या आपण बघतोच आहोत की मुलगी आता मुलाच्या खांद्याला खांदे लावून स्त्री ही उतरलेली आहे. त्यामुळे एकतर बेसिकली यांनी मला स्टोरी म्हणजे वन लाईन ज्यावेळेला सांगितली तेव्हा मला खूप आवडली. मुळात हाच इमोशनल कनेक्ट खूप छान आहे. एकतर गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत असतं. आणि जरी हे असं असलं तरी एकुलती एक मुलगी आज माझ्या घरी काय म्हणूया माझी बायको म्हणून आलेली आहे. त्यामुळे तो जो मुलीचा जो एक कनेक्ट असतो सासर आणि माहेरचा, तो खूप छान असतो. परवाच एका
तिच्या युट्यूब चॅनलवरती ऐश्वर्याने एक खूप छान कथा वाचली. ती नुसती मी कथा तिने मला ज्या वेळेला ऐकवली, ती लिहिली आणि ऐकवली होती, त्याच वेळेला मी खूप असं झालं. आणि तिचे खूप विषय खूप छान असतात. घर ही कन्सेप्ट होती आणि घर या कन्सेप्टमध्ये ती असं म्हणून की आम्ही बायका किती भाग्यवान असतो की आम्हाला एका वेळेला 2-2 घरं एका जन्मात, एक माहेर आणि एक सासर. तर आत्ताच्या मुलींना खूप भावणारी आणि भिडणारी अशी ती तो विचार होता, मला असं वाटतं. तर मी तेच म्हणतो की ज्या वेळेला ही कन्सेप्ट मी सॅमाने मला सांगितली त्यावेळेला मला ही कथा पण रिलेट झाली. म्हणजे 2 वेगळी घरं जरी असली तरी एक मुलगी ह्या 2 घरांना सांधणारा सांधा असतो बेसिकली मुळात. पण हे जर त्या मुलीने ठरवलं तर हो ना. तर जसं यांनी मला कन्सेप्ट ऐकवली की देवा काळजी आपला सीझन आहे ना, हा असाच आहे की ज्या घरात मुलगा नाही आहे, खरं तर ही परंपरा, ही रूढी पुढे नेणारा, हा जो गणपतीचा पाठ जो आहे तो पुढे नेणारा घरातला मुलगाच असतो. पण ज्या घरात मुलगीच नाही आणि समजा तो बाबा गेला, म्हणजे त्यातला पुरुष समजा त्या घरातला गेला, तर मग हा पाठ कोण पुढे नेणार? तर आपली जी वेबसिरीज आहे त्याच्यातनं आपण असं सांगतो की मुलगी येऊन तो पाठ पुढे नेते आणि तिला सपोर्ट करणारी त्या घरातली सासू आहे तो लीड करणार. तर म्हटलं हे खूप छान आहे यार, हे घरोघरी पोहोचलं पाहिजे. आणि कोकणात जसं हा म्हणतोय की गोष्टी जितक्या छान पद्धतीने ऍक्सेप्ट केल्या जातात तितक्या काय म्हणूया चिवटपणे त्या ताणून देखील लागल्या जातात. बेसिकली छोट्या छोट्या गोष्टी असतात, तू नाही करायचा का, आणि तुझा काम नाही तो, असं म्हणून पटकन त्या गोष्टीला नकार देऊन मोकळे होतात. तर म्हटलं तिकडे जितक्या छान पद्धतीने ऍक्सेप्ट केलं जातं, जितक्या लवकर ऍक्सेप्ट केलं जातं, तिथे इतका विरोध होऊ पण शकतो. तर म्हटलं मग ही गोष्ट कोकणात पोहोचलीच पाहिजे कोणत्याही पद्धतीने. आणि मग त्यातला हा जो बाप आहे तो मी करतोय सदानंद राणे म्हणून. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये हा सदानंद राणे तुम्हाला दिसेल, कोकणातला प्रत्येक माणूस रिलेट करेल याला. कारण इतकं लाल मातीवरती प्रेम करणारी कोकणी माणसं असतात, तिथल्या जेवणावरती अगदी सगळ्याच गोष्टींवरती भरभरून प्रेम करणं असतं. कोकणामध्ये करायचं तर सगळं सोडून, नाही तर मग मी बसायची जागा काहीच मी देणार नाही. अर्ध्या कोर्टातल्या केसेस म्हणजे खूप असते. त्यामुळे एकतर खूप मला आवडलं हे सगळं आणि मला फार काही करावं लागलंच नाही. बेसिकली याने कॅरेक्टर सांगितल्यानंतर एकतर मुलींवरती माझा प्रचंड, मुलगी हा जिव्हाळ्याचा विषय आहे माझा. तर त्यामुळे खूप छान झालं शूटिंग पण. आम्ही खूप मस्त मजा करत एन्जॉय केलं. मला असं वाटतं आजकाल सिनेमांमध्ये खूप एक इंग्लिश शब्द नवीन आलाय, पेट्रियार्की, म्हणजे पितृसत्ताक पद्धतीचं खूप विचित्र पद्धतीने चित्रण दाखवलं जातं. मध्ये पुरुषप्रधान संस्कृती असेल आणि मग पुरुषांचा विरोध म्हणजे काय म्हणते, स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचा विरोधच केला असं बरेच ठिकाणी चित्रण दाखवलं जातं, कथांमध्ये, सिनेमांमध्ये, सिरीजमध्ये. पण मग हा असा वेगळा विषय, एक वेगळी स्त्री आणि पुरुष प्रधान संस्कृतीच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून आपण जेव्हा रिलेट होतो एकमेकांशी, तुला हा विषय सुचला कसा? सुचली खरं तर मिताली जोशीला. म्हणजे मिताली खूप छान लिहिते. तर आमचं झालं असं होतं की देवाकाळजी 1 झाला, ती मी लिहिली आणि 2 भावांची गोष्ट होती, जसं म्हटलं खूप जणांना आवडली आणि भिडली. तर 2चं काय करायचं, एक जबाबदारी होती की, आणि खूप जणांनी ना कमेंट्स केल्या होत्या की आमचा आता दुसरं सीझन बघूचोच हा. अरे बघूच पण सुचला पाहिजे, बघूच म्हणजे उगाच कधीतरी करायचं. काय करायचं आणि मग लिनियर गोष्ट लिहायची का? मग काय, मी माझ्या वेगळ्या सिरीजच्या कामामध्ये होतो, अभिनयाचं दुकान सुरूच होतं. तर मिताली आणि मी आम्ही एका वेगळ्या प्रोजेक्ट करता भेटलो होतो, एक वेगळी वेब सिरीज करायचं प्लॅन चालूच होतं. तिला ओझरता बोलून गेलो की मिताली असंच आहे, तर काही आहे का गोष्ट तुझ्याकडे? म्हणेल आहे, 2 बहिणींची गोष्ट करूयात. बोल हा यार, हा अँगल, ही अगेन एक स्त्री असल्यामुळे, स्त्री लेखिका असल्यामुळे, अरे हा 2 बहिणींच्या गोष्टीचा अँगल असतो. मग ती डेव्हलपमेंट सुरू केली, तिने लिहायला घेतली, मग ड्राफ्ट झाला, मग त्यामध्ये मी जॉईन झालो, कोकणातले एलिमेंट्स, मग मला काय वाटतंय असं. सो अशी ती गोष्ट आली. ती लेखिक म्हणजे ती स्त्री असल्यामुळे मग तिच्या अगेन शी इज लिव्हिंग सेम थिंग. ती पण त्याच्याच याच्यात नाही की ती आता काय सफर करते, त्या सगळ्या गोष्टी. आणि मग ती हळूहळू देवाकाळजी 2. आणि मग अगेन तेच की याच्यातला मी जरी पुरुष असलो तरी या पुरुष लेखकाला 2 बहिणी आहेत, एक बायको आहे, आई आहे, आयुष्यात स्त्रिया आहेत सगळ्या. आणि माझी बायको अगेन तिच्या घरी मुलगा कोणी नाही, 2 मुलीच त्या.
मग मला माहिती आहे की त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम सुरू आहेत. अनफॉर्च्युनेटली मागच्या वर्षी आमची सासू म्हणजे वैभवीची आई एक्सपायर झाली, सो बाबाच आहेत. सो त्या मला सगळ्या इमोशनल मेमरीज होत्या माझ्याकडे. त्यामुळे ती एक अस्वस्थता आहेच. माझी बहीण माझ्या घरी नसते आता लग्नानंतर, त्यामुळे मला ती हे असते अरे यार गणपतीत पाहिजे होती बहीण. सो त्या गोष्टी मग कुठे डेव्हलप होत गेल्या. सो तुम्ही आता सिरीज बघाल, तू पण बघशील तर तुला कळेल की असं काहीतरी उगाच काहीतरी धक्कातंत्र म्हणून काहीतरी लिहिलंय असं काही नाही. त्यात एक प्युरिटी आहे. म्हणजे खूप जणांना असं वाटेल की हा यार माझ्या बाबतीत पण असंच घडलं होतं. सो देवाकाळजी 2चं वैशिष्ट्य तेच आहे जे 1चं होतं की प्रामाणिकपणा, एक ऑनेस्ट खरी गोष्ट, अशी क्या बात नाही पण साधी गोष्ट पण भेटणारी गोष्ट. त्यावेळी पण तेच आहे. म्हणजे मुलीची आणि बापाची गोष्ट जी प्रत्येकाला वाटेल की हा माझा बाप आहे आणि ही मीच आहे. पण मग सासूचा हा अँगल आणण्यामागे काय थॉट? यातला सासूचा अँगल जो आहे ना तो खरं तर ती मी आहे सासू. अच्छा. म्हणजे किंवा माझी आई आहे. तो खूप उशिरा डेव्हलप झाला. म्हणजे तो मी आमच्या डिस्कशन मध्ये माझी आई खूप चिल आहे. म्हणजे असं काय मी तर माझ्या आई पुरतं बोलतो ना. लोक हा जो सासूचा अँगल म्हणजे ह्या गोष्टीची गंमत काय ना असं मला वाटतं की ना इथे काही आम्हाला सांगायचं असं नाहीये. स्वाभाविक आहे ते. स्वाभाविक एक कथानक आणि जे प्रत्येकाला वाटत असतं बेसिकली आतून वाटत असतं पण त्याला इनिशिएटिव्ह घेऊन करण्याची हिंमत नसते, कोणी करत नसतं. घंटा बांधायची कोणी करत असा एक प्रकार असतो. तर इथे इतक्या सहजपणे होतं ते आणि इतकं सहज असतं खरं तर. म्हणजे कुणीतरी असं सहजगत्या बोलल्यानंतर ती गोष्ट होऊ शकते पण ते केलं जात नाही किंवा होत नाही. आणि दुसरं सॉरी मी इंटरप्ट करतोय, असतील पण अशा दादा आपण नाही म्हणत की आपणच आहेत पण कुठेतरी अनफॉर्च्युनेटली त्याचं ना हे कमी असं. मी हे जे म्हटलं ना की मगाशी आपण ह्या आजूबाजूला टेलिव्हिजन आणि फिल्म मध्ये मी आत्ता बोलणार होतो की आपण सासू तशीच बघितली. इतकी साधी आणि इतकी नितळ गोष्ट आहे बेसिकली की ती जर तुम्ही समजून घेतलीत आणि समजून दिलीत तर ते अगदी सहजपणे होऊ शकतं. पण त्याला इतक्या आपल्याच मीडियाने आपण जे काम करतो त्यांनीच इतकं काळं पांढरं करून टाकलेलं आहे. खरं तर काळं पांढरं असं काही नसतं रिलेशनशिप मध्ये. इतकं समजून घेतलं तर इतकं सोपं आणि साधं असतं. तर मला तेच म्हणायचं की ह्या कथानकामध्ये म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की ऐश्वर्या एकुलती एक मुलगी, आता त्यांच्या घरी कोण नाही का आम्हाला असं एकमेकांना कधी सांगावंच लागलं नाही की तुझी आई वडील आहे माझी जबाबदारी आहे. कधीच सांगावं लागलं नाही. हे आहेच ना आपसूक. मग ते आपसूक झालं ना तर ती गंमत असते. मी परवा दादाची पोस्ट वाचली तुझी, सासऱ्यांबद्दलची पोस्ट होती. मी आधी फोटो पाहिला तर पहिलं आलं की बाबांचं असणार, तुझ्या बाबांचं म्हणजे पहिलं स्वाभाविक येतं ना. वाटलं अरे वा सासऱ्यांबद्दल बोललं गेलं. सो आहेच की हे एक्झिस्ट करतं. पण काय झालं आता म्हणालीस तेच आपणच बऱ्याचदा त्या मालिकांमध्ये असतो. दाखवलं गेलेलं की ती सासू असते की मग ते पटत नाही बघ ना. ती अशी खूप हे वाटते, कॉमिक वाटते. बरोबर की असं कशी असेल सासू. पण आहेत की अशा तुझ्या माझ्या घरात आया अशा असतील. फक्त त्यांची गोष्ट केव्हा तरी पोचली पाहिजे हा एक त्यातला हे होता की ती म्हणते की जा म्हणून. ती म्हणते की तुझ्या इगोपेक्षा तुझा गणपती महत्वाचा आहे. सोड चल फिल्म अरे जाग रेवंटीचा येताना आमसूल वगैरे घेऊन कोकणातनं एवढी चिल आहे ती. तर अशा आहेत आहे आणि ती ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं. म्हणजे खरं तर हे काही बंड आणि असं नाहीये. हे खूप सर्वसामान्य रिअलायझेशन खूप साधे येते आणि ते मुळात कोकणातल्या मातीत आहे आणि ते प्रेम सगळ्यांमध्ये आहे. पण ज्या मुलीबद्दल तुझं एवढं प्रेम आहे आणि जी मुलगी हे सगळं करते ती मुलगी आत्ताच आली आहे तर आपण तिलाही आपल्यामध्ये हो काय आहे ती अगं काय झालंय आता ती असो आता त्याविषयी आता बोला. अरे अरे तुला तुझं स्थान निर्माण करावं लागेल. हॅलो ताई, किती वर्षांनी भेटतोय. हाय समीर. हॅलो सर. समीर अविनाश नारकर केतकी आणि केतकी पालक. माझी आणि म्हणून नंतर आली. मग ते तिने सिद्ध केलंय. तिने सिद्ध केलंय स्वतःचं स्थान. नाही ट्रॅफिक चहा खूप गरम आहे तर तो जरा नॉर्मल होईपर्यंत आपण 2 मिनिटं गप्पा मारून घेऊ. नक्की. या अजून पण आले तुमचे. थँक्यू. तुला माहिती आहे माझं चहा प्रेम. येस आय नो. आपलं चहा प्रेम. तुझ्या या रोल विषयी सांग. खरं सांगायचं तर ताई ज्यावेळेस समीरने मला नरेट केलं ना ते मला इतकं माझं वाटलं कारण आम्ही तिघी बहिणी. त्याच्यामुळे झील वयो मी कोकण बॅकग्राऊंड त्यामुळे जे काही मालवण्यांचा एक मी असं नाही म्हणत आहे पण ते मी लहानपणापासून ऐकलंय तर ही गोष्ट मला इतकी रिलेट झाली ना. बेसिकच आहे म्हणजे
एखादी गोष्ट आपण ऐकतो तर ती मला गोष्ट वाटलीच नाही. मला असं वाटलं मी हे पाहिलंय, हे मी अनुभवलंय. बरं सगळेच तसे होते का, तर तसंही नाही. पण बायका पण होत्या या सगळ्यामध्ये, की कसं मुलगा हवा किंवा मुलावरती भाष्य करणं. तर मी समीरला तेव्हाच म्हणाले, म्हटलं हे मला खूप कनेक्ट झालंय समीर. आणि दुसरी गोष्ट कोकण बॅकग्राऊंड, म्हणजे ही जी आहे रिद्धीचं पण तेच की तिला काही बंडबिंड नाही करायचं. एक साधी गोष्ट, मला या गोष्टीबद्दल काय आवडलं असेल तर खरेपणा आवडला, की कुठेही तिला नारी शक्तीचे झेंडे घेऊन फिरायचं नाही आहे. तिचं म्हणणं आहे ते इतकं साधं आहे की जे मला आत्ता करेक्ट वाटतंय, केतकी म्हणूनही मला करेक्ट वाटतंय, ते तिला करायचं आहे. तो तिचा प्रवास आहे, ते तिचं रिअलायझेशन आहे. आणि तिच्यात ती हिंमत येणं करण्याची, हा मला तिचा प्रवास वाटतो. आणि याने जे काही कॅरेक्टर्स टाकले आहेत ना, ते मला इतके ह्युमन वाटतात गं. कारण जनरली ना बायकांना एक तर ग्लोरिफाय केलं जातं, नाही तर वाईटच दाखवलं जातं, नाही तर मग ती खूप सोशिक असते. आणि तो मला हे ह्युमन वाटलं. आणि तो जो ह्युमनपणा आहे ना, तो मला खूप भावला. सो मी समीरला असं म्हटलं की थांब, मी सगळं मॅनेज करेन, मला करायचं आहे. कारण मला असं वाटतं मुलगी म्हणून ही माझी जबाबदारी आहे, आर्टिस्ट म्हणून ही माझी जबाबदारी की ही गोष्ट पोहोचली पाहिजे. कारण ही खरी गोष्ट आहे, जे खरं आहे ते कळलं पाहिजे. आणि मी अगेन समीरला ॲज अ रायटर आणि दोघंही मिताली जोशी यांना मी क्रेडिट देते. कारण इथेच नसेल ना तर ते परफॉर्मन्समध्ये पण नाही येऊ शकत आणि ते अख्ख्या तुमच्या कलाकृतीत पण नाही येऊ शकत. सो मला असं वाटतं रायटिंग लेवललाच याने खूप मेहनत घेऊन, मितालीने सुद्धा खूप डिटेल, जे कॅरेक्टर्स येतात ना तुला कुठेच नाही वाटणार की अननेसेसरी. सो माझं कॅरेक्टर म्हणशील तर मी स्ट्रॉंग आहे असं पण नाही म्हणणार, मी म्हणेन प्रवासात गणित तिला कळत जाते. आणि ती खूप खरी आहे. आणि मला रिद्धीची आवडलेली गोष्ट ती खरी आहे. तिला नाती जपता येतात, तिला तिची कर्तव्यही माहिती आहेत. म्हणजे आता माझं लग्न झालं आहे म्हणून मी समजू शकते की कसं बॅलन्स करावं लागतं. आता मला मुलगी आहे त्याच्यामुळे मला कळतं की आता तर खरंच तारेवरची कसरत असते. बरं रिद्धी माझ्यासारखी काय मला वाटतं, कारण तिला असं नाही, हे नाही मग काय झालं, हे माझं आहे हे मला करावं लागेल. ती अशी नाही आहे, तिला हेही सांभाळायचं आहे, तिला सासरही सांभाळायचं आहे, तिला माहेरचीही जबाबदारी उचलायची. सो हे इतक्या मच्युअर्डली करणं हे मुलींनी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ती कुठेही तिचा सेल्फ रिस्पेक्ट गमावत नाही, ती कुठेही तिचा कॉन्फिडन्स गमावत नाही. फक्त ती आधी साशंक असते की होईल ना आपल्याने हे. आणि इन दी एंड तिला सापडते की जे मी केलं ते बरोबर केलं. आणि इन दी एंड मला ह्या गोष्टीचा आनंद होतो की इतरांनाही कळतं की शी वॉज राईट. आणि कुठेही अट्टहास नाही. हे जे इतकं सुंदर आहे ना, अट्टहास आला की ते काहीतरी अननॅचरल वाटतं किंवा ह्युमन लेवलला सो ते नाही आहे. तू जरी बघितलंस ना तर ग्रे कॅरेक्टर्स आहेत ग सगळे, म्हणजे काहीच वाईट आणि काहीच. मी म्हटलं तिला ग्लोरिफाय नाही केलंय माणूस म्हणून, तिलाही बघ ना असं सतत आपण कॉन्फिडंट नसतो ग, कधीतरी आपल्याला पण डाऊन वाटतं. तसं तिलाही वाटतं. ती इतकी ह्युमन आहे की माझं असं झालं की ती खरी आहे. आणि ही माझ्यासाठी खूप कॅरेक्टर म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच वेळेला ना आपण सोशल मीडियावरती किंवा आता वेगवेगळे जे चॅनल्स आहेत त्याच्यावर सिरीज म्हटल्यानंतर खूप काहीतरी प्रक्षोभकच आपण दाखवतो. एक साधेपणा खूप कमी सिरीजेसमध्ये आहे, अगदी बोटावर मोजण्या इतक्या सिरीज असतील. तुमचा हा सिरीजचा तो वेगळेपणा आहे असं मला वाटतं. दॅट इज द USP ऑफ युअर चॅनल ऑल्सो आणि द सिरीज ऑल्सो. ऑब्झर्व केलं मला, थँक्यू फॉर दिस. असे DMs तुलाही आले असतील ना, कारण मला आता बघ एक इन्सिक्युरिटी असते ग की मी 2 शिव्या टाकल्यात, थोडंसं मी काहीतरी एक्सपोज असं काहीतरी केलं, एक काहीतरी एक क्लिक बिट म्हणतो ना आपण त्याला. तर मला म्हणायचं की आता काय नाही बाबा उगाच कशाला आणायचं, केव्हा तरी साधी गोष्ट जाऊ दे की वरण भात किंवा आपण म्हणतो तेही आवडतच की लोकांना ना, काय बघू. आणि मला एक खात्री आहे की जे चांगलं आहे ना ग ते पोचतं, सकस असतं ते. एक्झॅक्टली करेक्ट पोचतं. म्हणजे कालच एक मी खूप छान इंस्टाग्रामवरच पोस्ट पाहिली की असं जेवणाचं ताट आहे, घरगुती जेवणाचं. तर म्हणे आता हे कळायला लागलंय की हे जेवण बोर नाही, हे जेवण ब्लेसिंग आहे. हा आशीर्वाद आहे आपल्याला, असं जेवण मिळतंय, हे बोर नाही वाटलं पाहिजे. मला माझं नेहमी बारवी म्हणणंच हे असतं की आपलं माध्यम जे आहे ते आपलं माध्यम उलट ह्या गोष्टींसाठी सशक्त, जबाबदारीचं. निगेटिव्हिटी सगळीकडेच आहे. करेक्ट. म्हणून तुम्ही निगेटिव्हिटीलाच प्रमोट करण्याच्या ऐवजी पॉझिटिव्ह काय आहे जगण्यातलं ते जर तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगितलं तर त्याचा प्रसार होऊ देत ना, ते पसरू देत, तर त्या समाजामध्ये आणि त्या लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी येईल. आपण ते चांगलं आहे ते विकलं जात आहे म्हणून तेच दाखवत
सिंपल गोष्टी अवघड आहेत ना, करणं पण अवघड आहे. एक्झॅक्टली. तुला गंमत माहिती आहे का, देवा काळजी वन जेव्हा केला, सगळे माझे मित्र इकडे आहेत, तुम्हाला हे नाही माहिती की कसं काय टीम आहे, सगळी विद्यार्थी कॉलेजचे आम्ही सगळे लहान लहान सगळे मुलं, त्याच्या मी कमेंट्स वाचल्या. आजही माझ्याकडे ना कधी वाटलं की मला लो वाटतंय ना, मी कमेंट्स वाचतो. म्हणजे मला सांगायला आवडेल, नॉट इवन सिंगल कमेंट, एकही कमेंट निगेटिव्ह नाही. तुला मी काही मोजके कमेंट सांगतो आता काय ते देवा काळजी वनच्या. एक कमेंट अशी होती दादा की मी कोल्हापूरचा आहे आणि माझा जो मी वॉचमन आहे कुठेतरी एटीएमला, माझा दुसरा पार्टनर जो रातपाळीला असतो तो कोकणातला वॉचमन आहे, तर तो दर घ्यायला कोकणात पळायचा, त्याला लय शिवाय हाणायचो आम्ही, काय तिकडे जातोय मरायला, काय गणपती कशाला जातो एवढं हे करून. तुमची सिरीज बघितली, आज त्याला मी सॉरी म्हणायला फोन करतोय की तुझं आता मला रडू मी एकाने मला फोन एक कमेंट अशी आहे एपिसोड वनच्या एंडला की मी कुठेतरी समवेअर इन ओव्हरसीज कुठेतरी भारताबाहेर होता, मला फोमो झालंय, मी आता फ्लाईट पकडून कोकणामध्ये येतोय. एपिसोड 4 ला मला कमेंट आहे, मी पोहोचलो या गावच्या घरात आहे. माझी परवाची गोष्ट मी काय सांगू तुला आता, काय कमेंट्स आहे. फक्त ट्रेलर आलाय आपल्याचा. मला एका मैत्रिणीचा खूप आधी, आम्ही काही कॉन्टॅक्टमध्ये नाही, मला DM आला परवा. ती म्हणाली की मी ट्रेलर बघून मी सांगते की मला किती कनेक्ट झालंय, कारण 2 वर्षापूर्वी तिचे बाबा गेले आणि त्या 2 बहिणी. ती म्हणाली की मी हे आवर्जून बघणार आणि मला इतकं बरं वाटतंय की हे इतकं खरं वाटतंय फक्त ट्रेलर. आणि ती म्हणाली की असं काहीतरी तू गोष्टीतनं सांगतेस की हे पण ही बाजू आहे कुठेतरी आणि ती सांगितली गेली पाहिजे. तर मला इतकं छान वाटलं. म्हणजे कलाकार म्हणून पण ही जबाबदारी वाटते ना ग, की काहीतरी खरं. आणि तुला असं करायला मिळणं म्हणजे तुला 1 मध्ये मी अभिनय पण केला होता, कारण आपलंच दुकान आपणच वडे काढा, आपण काय करणार युट्यूबला, आता आपण काय करणार सांगेन. तर 2 मध्ये मला आय वॉज मिसिंग, माझं मुख्य दुकान अभिनयाचं आहे, त्याला यार मला ऍक्टिंग करता येत नाही, पण ठीक आहे, पण ह्यांना पण सांगताना दादाला काय सांगणार, पण मला असं वाटतं की यार काय मजा करतात यार ह्या दोघांनी. आणि इतर पण सिद्धी म्हणून जी आहे लहान बहीण, पूजा खानोलकर म्हणून जी ललित कला केंद्राची विद्यार्थिनी, त्यांच्या आईचं काम केलं वर्षा सामंत, काय छान कामं केलीत ग. आणि पण याचं क्रेडिट याला पण पण दिग्दर्शक असावाच लागतो ना, त्याच्याशिवाय. आणि खरं सांगू, मी खूप डोकं पण खाल्लंय, मी अभिदादांचा पण डोकं खाल्लं असेल, पण मला काय आवडतं नेहमी की क्लॅरिटी ऑफ थॉट्स, आणि समीरकडे ती होती. म्हणजे मी त्याला 10 प्रश्न विचारले तरी ही वॉज व्हेरी क्लिअर की त्या सीन मध्ये शॉर्ट काय लागणार आहे. म्हणजे तुला हिला मी 1.25 तासाचं म्हटलं आहेस तुला वेळ, मला तासभर दे, पाणी प्यायलो तर आपली गोष्ट सुरू होती. हो. आणि खरंच शॉर्ट वाईज आणि तीच क्लॅरिटी ऑन सेट. किती एपिसोडची 4 भागांची सिरीज आहे. ती काय होतं 6 भागांची एक गोष्टीत ती हे आहे, पण मला ना ते उगाच आता आपण व्हिडिओ वाढवूयात, ही गोष्ट गणपती सुरू होते. म्हणजे ऍक्च्युअल 7 तारखेला गणपती आहे, 6 ला आपला एपिसोड जाईल, 6 सप्टेंबरला गणपतीत सुरू होते आणि गणपती जाईपर्यंत गोष्ट संपते. सो तुला ना रिअल टाइम दिसतं की आता आपल्या घरी गणपती आलाय, गोष्टीत गणपती आलाय. सो आपण ते मॅनेज केलंय की इथे गणपती, त्याच्यामुळे ना गणपती नंतर परत काय आपण गणपती बाप्पाची गोष्ट सांगायची ना. सो आपण ते 4 तो मोह आवरला 4 भागांची लिमिटेड गोष्ट. मुळात मला गंमतीच वाटते की बेसिकली गणपती आले आणि तुझ्या एखादा आपल्या घरात गणपती आल्यानंतर सगळेच एकत्र जमत असतो, त्यामुळे कोणीतरी एक मोबाईल बसलेला असेल, इथे टाळा वाजतायत तिथे टाळा. सो ते जे सिंक्रोनायझेशन आहे बेसिकली, काय अभ्यास तू जेव्हा काय बघतोय असं 4 माणसं देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. तो एक खूप म्हणजे हा जो घेतलेला की नाही, बऱ्याच वेळा कसं होतं की नको अरे हे जरा उत्सव बिसव आहे, त्या ह्याच्यात माणसं बिझी असतील. मला असं वाटतं बिझी असतील ती माणसं वेळात वेळ काढून ही सिरीज बघणार आहे 200%. आणि आधीच्या पहिल्या सिरीज पहिल्या सीझनचं एक काय म्हणतात पुण्याई आहेत ती किती गणपती बाप्पा मी म्हणतो मी तेच बोलणार होतो. दादा एक वाक्य म्हणत होता, गणपती फ्रेम बाप्पा फ्रेम मध्ये दिसला की ना, तुला खरं सांगतो मी सीझन आता बघ, हे पण आपलं युट्यूब चॅनल आहे, खूप कमालीचं मी बघतोय पॉडकास्ट, आणि तुझं एक ऍक्टिंगचं एक मोठं करिअर आहे ग, आणि हे आपण पॅशन म्हणून करतोय आपण. तुला माहिती आहे की याच्यात काय अर्थार्जन आहे का ताई? आपण काय लोकांना वाटतं आता ही पैसे कमवत काय आपल्याला मिळते, पण आवड आहे, पॅशन आहे की गप्पा मारून लोकांच्या गोष्टी, मग त्यांना व्यक्त त्यांचा निसरा होणं सगळं. तसं माझंही पॅशन आहे. आसोवा आणि माझी सगळी टीम आम्ही मिळून काहीतरी छान गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवू. ह्याच्यातून काय बाबा आता आम्ही घर बांधले, खरं तर काहीच नाही, तो देईल देवायचं. आणि खरं सांगू ताई जेन्युइनली काम करणारी टीम आहे. म्हणजे आमचा DOP,
आमचे असोसिएट डिरेक्टर्सपासून सगळे जेन्युइनली, म्हणजे भले चुका 10 होत असतील पण एक कळतं ना वातावरण आपल्याला. आपण म्हणतो बघ कुठे काम करतो ना, हेही सगळी थिएटर करणारी मुलं आहेत. आणि ना असं नाही की मी जर डीओपी आहे तर मी कसं, मला डीओपी भात पण वाढायला उभं आहे आणि हे असं सगळं ना. एक तू बघितलं मला मी तुला सांगतो एक आश्चर्य वाटलं, एक खूप छान नमूद करतो ही गोष्ट की किती कनेक्टेड आणि किती रूट्सला धरून मुलं आहेत. म्हणजे ह्याने टीम जी गोळा केली आहे, मला त्याने एक हे दाखवलं व्हिडिओ. हे पहिल्या सीझनच्याच पहिल्या की दुसऱ्या दिवशी शूटिंगसाठी म्हणून चालले होते आणि रात्रीचा प्रवास करत होते आणि गाडीच्या हेडलाईट मध्ये एवढंच मांजराचं असं तुला मी दाखवतो दिसतं आणि कुत्रा त्याला त्याच्यावरती झडप मारायला जाणार होताच तेवढ्यात हे समोर थांबले आणि त्यांनी ह्यांच्या टीमने हा सगळा डीओपी वगैरे हा सुयश वगैरे यांनी त्या पिल्लाला घेतलं आणि त्या पिल्लाला घेतलं आणि मला आता या सीझन 2च्या वेळेला हे पिल्लू तू बक्षीस म्हणजे मारायला एखाद्याला पिल्लू आहे त्याचा असा गपरू झालेला आहे. गपरू हे बघ तुला मग आपण ह्याचा आपण तुला फुटेज देतो. सीझन 1च्या वेळी आम्ही रेकीला गेलो होतो ना, तेव्हा आता ह्याला खाणार हा कुत्रा ह्याला वाढवलंय त्यांनी या पिल्लाला. तर या पिल्लाला आम्ही सेटवर ठेवलं देवा काळजीच्या 1चं. सगळं क्रेडिट सुयशचं आमच्या डीओपी. आणि त्याला आम्ही खाऊ घातलं आणि शॉर्ट सुरू असताना ना मग त्याला परत थांबवा. सीझन 1ला हे होतं. हा आता ह्याला मुंबईत आणलं, मग त्याला मोठं हे केलं, इंजेक्शन सगळं केलं ते. आणि आता हे पुढे दाखव रे केवढं. हे बघ त्याला हा फर्स्ट डे ऑफ शूट कसं होतं. आणि ह्या पिल्लाचं नाव ठेवलं झिला, जे आमच्या लीडचं नाव आहे. हा आणि ह्याचं नाव झिला आहे. आता हा झिला आता केवढा झालाय बघ. काय करशील केवढा यार. हे देवा काळजी 1चं पहिलं मिळालेलं हे पहिला अवॉर्ड आहे तुझं. आणि आता हे आमचा जो डीओपी आहे सुयश त्याच्या घरात हा आता झिला आहे, म्हणजे वडिलांच्या मांडीवर वगैरे. मला असं म्हणायचं की त्या सगळ्या संवेदना उराशी बाळगणारी ही सगळी मुलं. मला एक गोष्ट अविदादांबद्दल सांगायची सिरियसली. म्हणजे आपण प्रत्येकाकडनं काहीतरी घेत असतो ताई, इन जनरल ऑब्झर्व करत असतो. मी अविदादांना म्हटलं की तुमच्या या एजचे जे पेशन्स, जी समजून घेण्याची ताकद, हॅट्स ऑफ. म्हणजे बापरे बाप. मी पण कधीतरी काहीतरी याला बोलली असेल की उशीर झाला यार समीर, हे बऱ्याच मला घालून पडून बोलली. पण ते नॉर्मल आहे. नॉर्मल म्हटलं मी आय एम व्हेरी नॉर्मल. मी अजिबात सगळं होईल असं. पण अविदादा ओ माय गॉड ताई, म्हणजे ही खूप मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे की अविदादांचे पेशन्स, अविदादा ज्या शांततेने असतात, म्हणजे त्यांचा काही गाजावाजा नसतो. ते कुठे असतील हेही कधी कधी माहीत नसतं. वाट बघायला लागली तरी अविदादांचं काही म्हणणं नसतं. आणि मी अविदादांना म्हटलं दादा हे पेशन्स माझे तुमचे हे ह्या वयात आहेत ते मला या वयात जरी मिळाले ना किंवा त्या वयात जरी तरी मी भरून पावले म्हटलं. आणि दुसरी गोष्ट अविदादाची एनर्जी, तो जी थ्रो करतो ना एनर्जी, म्हणजे हे नाही की तो परफॉर्म करताना पण तो ऍक्टरना जी एनर्जी देतो दॅट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. अगं सकाळी मी आणि अविदादा आम्ही एका घरात होतो ना, अविदादा उठून धावून बिवून यायचे ग सकाळी. पण ताई मला ना जेव्हा ह्यानी स्क्रिप्ट ऐकल्यानंतर एका गोष्टीवर विचार करावासा वाटला मुलगी म्हणून, की काही गोष्टी ना आपण आपल्या नकळत ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. आता हे राईट रॉंगमध्ये मी नाही पडणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल लग्नानंतर मला नवऱ्याच्याच कडचं सगळं बघायचं आहे, हे कुठेतरी आलंय का आपल्या. सो ह्याचा ना सगळ्या मुलींनी थोडा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. हे नाही मी करणार, हे नाही मी म्हणत. माहेर सुटलं की ते सुटणं नसावं, ते पण छान पद्धतीने धरून ठेवून तिथल्या पण तुमच्या काही जबाबदाऱ्या असतील तर इथल्या जशा तुम्ही जबाबदारी म्हणून करताना तशा तिथल्याही करायला हव्या. आणि हे त्याच्या घरातल्या प्रत्येकाने पण समजून घेतलं पाहिजे. ही मला पर्सनली आणि माझ्या घरी मी ही गोष्ट समजू शकते, कारण माझ्या घरी खूपच माझे सासरी खूपच लिनियंट आहेत सगळं. की हे वाटतं मग यू वोंट बिलीव्ह, माझ्या घरची गणपतीची प्रतिष्ठापना मी करते. गेली 6 वर्ष आमच्याकडे आता गणपती आहे. माझ्या सासूबाई म्हणाल्या तुझं संस्कृत चांगलं आहे, मला संस्कृत आवडतं, तुला येतं सगळं वाचता, तू ते सगळं अभ्यास कर, तू कर. माझा नवरा बसतो पूजेला किंवा माझा दीर बसतो, मी पूजा करते. सो हे इतकं आणि हे इतकं नॉर्मल असायला हवं. जे मगाशी आपण म्हटलं की ह्युमन असणं खूप गरजेचं आहे. आणि यातही ना सासरच्यांना असं नाही वाटलं पाहिजे बघा बघा आम्ही असं कसं करायला देतो. नाही,
दिस इज नॉर्मल. हे नॉर्मल असलं पाहिजे आणि हे मला असं वाटतं प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. बी इट अ वुमन, बी इट अ मॅन. आता तू म्हणतेस ना, म्हणजे मला मी मगाशी पण म्हटलं की जो सांधा जो म्हणतो ना आपण, दोन घरांना सांगणारा सांधा ही मुलगी आहे बेसिकली मुळात. ती तिची जबाबदारी म्हणण्यापेक्षा जसं आपण म्हणतो की नॉर्मल याच्यामध्ये तिने ते सगळं घ्यायला पाहिजे. म्हणजे एका सुलेखाच्या युट्यूब चॅनलच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला ऐश्वर्याला तेच विचारलं होतं. ती म्हणते की तू आधीची पल्लवी आठले बरोबर, मग लग्नानंतर तू ऐश्वर्या का नाव का चेंज केलंस, तू कशासाठी म्हणजे असं मला आवडलं नाव चेंज. हा करेक्ट आहे. कसं आहे, मला पल्लवी म्हणून मी जगले. आता मी जेव्हा अविनाशची बायको म्हणून मी तिकडे त्या घरी जाणार आहे, तर मला एक वेगळं माझा एक आयुष्य बोलली. तर नाव चेंज केलं नाही. उलट मी तुला सांगते, मी ज्या वेळेला त्यांच्या आवडीचं नाव घेऊन मी त्या घरात पाऊल ठेवलं ज्या वेळेला, त्यावेळेला त्यांच्या अविच्या घरच्यांनी मला ऑलरेडी ऍक्सेप्ट केलं होतं. हा, त्यांनी दिलेलं नाव मी घेऊन मी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची ऍक्सेप्टन्स लेवल आणखीन वाढली होती. म्हणजे मी ऑलरेडी त्या घरची झाले होते. ते असं म्हणतात ना, बिचारी मुलगी ग बाहेर सोडून सासरी जाते. तर मी तुला सांगू, मला तर उलट हे इतकं जबाबदारीचं आणि इतकं छान वाटतं. म्हणजे हे मी माझ्या लग्नाच्याही वेळेस म्हणाले, मला असं वाटतं की त्या मुलीला तेवढं केपेबल समजतात की ही दोन्ही घरं उत्तम सांभाळू शकेल. त्यामुळे मुलींनी ऐगो आता हे सुटलं नाही, उलट ही तू इतकी केपेबल आहेस एका मुलापेक्षा जास्त. मी अगेन मला इक्वालिटीवर काही बोलायचं नाही आहे, पण तेवढी तू समजूतदार असशील, तेवढी तुझ्यात कपॅसिटी आहे, म्हणून तुला हे ते म्हणतात ना मोठेपणा असेल तर तुम्हाला यातना पण जास्त असते. मला असं वाटतं लग्नामुळे आपल्या आयुष्यात वजा काही होत नाही, ते अधिक होतं. हे जर जाणीव ठेवली तर ती खूप छान. पण तुमच्या या सिरीजच्या माध्यमातून आपण हाच विचार सगळ्यांना सांगूया. आणि देवाक काळजीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप लवकर 3रा सीझन आणि त्यावेळेला माझी डेट जुळवा. एक मिनिट मला सांगायला आवडेल, देवाक काळजी सीझन 2 साठी आम्ही ताईलाही विचारलं होतं, पण जे नाटकाचे प्रयोग आणि 15, 16, 17, 18 ऑगस्ट हे मला ताईबद्दल पण काहीतरी सांगायचं. आता नाही प्लीज म्हणजे आता मी समीरच्या क्लॅरिटीबद्दल बोलले, दादाचं, आणि हे उगीच म्हणून नाही, सिरियसली नाही, पण मी ताईबद्दल सांगते की जो कम्फर्ट ती देते. मी ताईबरोबर इतकं इव्हेंट्स केलेले आहेत, पण ती आणि बरं ती स्वतःचं फक्त स्वतःपुरतं नाही बघत. ते मिळालं का ते तसं, म्हणजे तिने एक चार्ज घेतलेला असतो की हां खऱ्या अर्थाने ताई आहे. लिटरली भार्गवी ताई ही खऱ्या अर्थाने जगाची ताई आहे. पण ती खरंच म्हणजे ती इतकी ॲडजस्ट करून घेते ना, यू वॉन्ट बिलीव्ह. आज ही जर लिपस्टिक मी लावली असेल, हा जर मी मेकअप केला असेल, तर तिने माझ्या शाळा घेतल्या आहेत. का बरी येत नाहीस, का जरा बेसिक मेकअप करत नाही, हे सगळं तिने. मी पहिली मेकअपची खरेदी हिच्याबरोबर केली आहे. हे घ्यायचंय ते घे, ती लिपस्टिक उचल, हे सगळं तिने केलेलं. सो याच्यासाठी सिद्धी आणि सिद्धी आहे देवाक काळजी मधली, ही मोठी बहीण आणि लहान बहीण. सो पुढच्या सीझनला मी असेल, आपण डेट्स आधी ऍडजस्ट करू आणि तुझे असे खूप सीझन हो. आणि तू असेच वेगवेगळे विषय घे जे आजच्या पिढीला गरजेचे आहेत आणि ॲट द सेम टाईम फील गुड जे आपण फॅक्टर म्हणतो, तो फील गुड फॅक्टर तू यूट्यूबच्या माध्यमातून घराघरात पोहोचव. देवाक काळजीला खूप खूप आमच्या सगळ्या टीमकडनं शुभेच्छा. त्यांनी त्याच्या चॅनलचं नावच आपली सोशल वाहिनी ठेवलंय, त्यामुळे डोक्यातच आहे की मी या वाहिनीमार्फत सोशल सामाजिकच काही. आणि जेवढं आपल्याला सोशल एक्झॅक्टली तेच आहे की जे पॉझिटिव्ह असेल त्याचं ते सल मांडण्याचंच करेक्ट हे केलंस तू. तो तेवढा तू पोचव. आणि खूप थँक्यू सो मच. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. गणपती बाप्पा.